नमस्कार सभी को। मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से देखिए कक्षा छठी विषय मराठी में पाठ क्रमांक धारा क्रमांक 17 है। धारा से नाम है पान पोई। तो पान पोई ये शीर्षक है और ये आप चित्र को ध्यान से देख सकते हैं कि किस तरह से तो ये मटके रखे हुए हैं और यह पेड़ दिखाई दे रहा है पेड़ के नीचे। तो मराठी में आइए सुनते हैं की वाट सरूची तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा साठा करणे म्हणजे पानपोई होय। या पानपोईचे महत्व या कवितेत सांगितले आहे, म्हणून या कवितेला पानपोई हे नाव दिले आहे। पानपोई। तो कविते का वाचन हम देखते हैं। पानपोई कविता का वाचन और उसके अर्थों को हम समझते हैं। कवितेचा भावार्थ। उन्हात घामे जुनी, उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही, सूर्य किरणांची लागते उष्ण गरम झलाई। आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई, वट वृक्षाच्या सावळीत थाटलेली पानपोई। याचे अर्थ आहे की कडक उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही, म्हणजे कडक उन्हात जेव्हा घामाच्या धारा लागतात अंगाची आग होते। सूर्याच्या तीव्र किरणांच्या जेव्हा उष्ण झाडा लागतात तेव्हा मला वडाच्या झाडाच्या सावलीत ठेवलेली पानपोई आठवते। अतिशय कडक उन्हातली थंडगार सुगी म्हणजे पानपोई होय। याचा अर्थ आहे। पुढे बघा। रख रखत्या उन्हात सुटतो अवखड वारा, रख रखत्या उन्हात सुटतो अवखड वारा, दोडे संगे पाळा पाचोला जाई या उंच अंबरा। थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरा गरा, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा। याचे अर्थ पहा की रख रखत्या उन्हात सुटतो अवखड वारा, म्हणजे या रख रखत्या कडक उन्हात सुटलेला ओढाला वाऱ्यामुळे धुळी बरोबर पाळापाचोला उंच आकाशात उडतो। धुळी संगे पाळापाचोला जाई या उंच अंबरा, म्हणजे वाऱ्यामुळे धुळी बरोबर पाळापाचोला उंच आकाशात उडतो। थकलेल्या वाटसरूला ग्लान येती गरा गरा, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा, म्हणजे तेव्हा थकलेल्या वाटसरूला या कडक उन्हात चक्कर येते। गरागरा म्हणजे चक्कर येते। अशा वेळी पाण्याचा एक घोट त्या वाटसरूला प्यायला मिळाला की पानपोईचे खरे महत्व त्याला कळते। या दिवसांत चोहीकडे पडते कडक ऊन, या दिवसांत चोहीकडे पडते कडक ऊन, सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान। पिण्यास ठेवतात पाण्याचे भरलेले रांजण, रंक असो व राव हे पाणी पितात सारे जण। याचे अर्थ पहा। या दिवसांत चोहीकडे पडते कडक ऊन, सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान, म्हणजे उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये चहूकडे कडक ऊन पडते, सगळ्यांनाच एकसारखी खूप तहान लागते। पिण्यास ठेवतात पाण्याचे भरलेले रांजण, रंक असो व राव हे पाणी पितात सर्वजण। अशा वेळी पाणी पिण्यासाठी पाण्याचे भरलेले रांजण म्हणजे मोठे माठ झाडाखाली ठेवतात।
ठेवले जातात. श्रीमंत असो, गरीब असो, राजा व रंक असो, सर्वजण या रांजणातले पाणी पिऊन आपली तहान भागवतात. झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात. झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात. भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. धन्य असो ज्याने थाटली ही पानपोई उन्हात. पिऊनिया पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास. याचे अर्थ पहा की झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात, भरपेटी पाणी पिऊन तृप्त वाटते मनात. म्हणजे रांजणात गारेगार पाणी भरलेला असते, ते वरून लाल फडक्याने झाकलेले असते. भर उन्हात पोटभर पाणी पिऊन मन अगदी समाधानी होते. धन्य असो ज्याने थाटली ही पानपोई उन्हात. पिऊनिया पाणी दुवा देती सारे जन सज्जनास. म्हणजे ज्या सज्जन माणसाने ही पानपोई भर उन्हात ठेवली तो धन्य आहे. सर्व पंथस्थ पाणी पिऊन त्यास आशीर्वाद देतात. तर अशी या व्हिडिओच्या माध्यमाने पानपोई ह्या कवितेचा अर्थ मराठीत आहे आणि ह्या कवितेचे वाचन करा, लेखन करा, श्रवण करा आणि पाण्याची बचत करा. पाण्याची बचत करा आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाण्याचे बचत करा. धन्यवाद सगळ्यांना.